तर मी आले होते डीमार्टला आणि मागच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की डीमार्ट शॉपिंग करायची म्हणून. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडासा व्हिडिओ टाकलेला, पण जास्त मोठं होईल म्हणून मी काय केलं की त्याचा पार्ट 2 करूयात. कारण जास्त मोठा जर व्हिडिओ असला ना की मग पाहायला पण जरा बोर होतं, त्यामुळं म्हटलं की चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूयात. तर मी आले होते इकडं डीमार्टला आणि जास्त काही सामान नाही, बेसिक सामान घ्यायचं होतं मला. कारण पायपुसणे वगैरे नव्हत्या माझ्याकडे, पायपुसणे घ्यायचं होत्या, परत पडदा घ्यायचा होता. पडदा पण माझा पहिला खराब झाला होता, म्हणून म्हटलं की जरा आता एक पडदा पण घेऊयात. पडदा घेतला, परत एक ब्लँकेट घेतलं, बेडशीट घेतलं आणि असंच म्हणजे फिरतच होतो. म्हणजे सामान पण घेत होतो आणि फिरणं पण चालूच होतं. आणि मावचीसुद्धा चालू होतं, तिला पण बरंच काही काय घ्यायचं होतं, पण नको म्हटलं. कारण डीमार्टमध्ये काही वस्तू अशा आहेत की ना बाहेर घ्यायला जरा स्वस्त आहेत, पण डीमार्टमध्ये ना की नाही ते जरा जास्त महाग पडतात. त्यामुळे मी जास्त काही सामान म्हणजे जेवढं स्वस्त असेल ना तेच घेते, आणि जे महाग असेल ते अजिबात मी घेत नाही. माऊसाठी तर मी जास्त काही सामान डीमार्टमधून घेतच नाही, म्हणजे खेळणे वगैरे असं काही घेत नाही, मी बाहेरूनच घेते. आणि मी इकडं माऊसाठी प्लेटी पाहत होते तिला जेवायला की कोणती प्लेट घेऊया. कारण मला अशा प्लेटीमध्ये जेवायला आहे ना भरपूर आवडतं, म्हणजे लय आवडतं मला. कारण मला तर असं भेटलेलंच नाही आहे, म्हणजे मी लहान असताना मला अशा प्लेटीमध्ये खायलाच भेटलं नाही. आणि माझी अशी इच्छा आहे की जे मी काय केलं नाही ना लहानपणी ते माझ्या माऊसाठी मी सगळं काय करणार. हां, पण जास्त लाडावून ठेवणार नाही मी तिला, अजिबात नाही. शिस्त थोडीफार असणारच, पण जे मला भेटलं नाही ना ते मी तिच्यासाठी सगळं काय करणार. आणि आता तिकडं आलो होतो आम्ही खाऊ घ्यायला तिच्यासाठी, कारण घरामध्ये एकटी असली की नाही मग सारखं खाऊ मागती. आणि आम्हाला डीमार्टला येऊन 2 तास झालेले. आमचं घेणं कमी आणि फिरणं जास्त होतं आमच्या तिघांचं. हे घ्यायचं का ते घ्यायचं, आणि घेणं तर आमचं काही जास्त झालंच नाही, तुम्ही बघाच. आणि मावचं बघा इकडं, हिने ही बॅग घेतली, पण मी काय तिला घेणार नाही आहे ती बॅग, कारण एकदम सिम्पल आहे, त्याला डॉल पण नाही काय नाही. पण आता तिने बिलिंगसाठी तिने घेतलेली, पण बिलिंगच्या वेळेस मी तिथंच साईडला ठेवून देणार आहे. आणि तिच्यासाठी आता खायला पण घेतलं आहे भरपूर, आणि आमच्यासाठी पण असणारच की पण ठीक आहे, असो. आणि डीमार्टमध्ये एवढी गर्दी होती की चालायचं सुद्धा अवघड होतं. आणि या दोघांचं चाललंय की, आणि माऊ पण म्हणते माझा व्हिडिओ काढ, मयूर पण म्हणतोय आम्ही चालतानाचा असं व्हिडिओ काढ. आम्ही दोघं पण असं गॉगल वगैरे घालतो आणि असं आमचं चालतानाचा व्हिडिओ काढा. म्हटली तर चालायचं अवघड झाले आणि तुमचं व्हिडिओ कुठं काढू मी. पण तरी पण 1-2 शॉट त्यांचे पण काढलेले आहेत. त्यांचे व्हिडिओ कसे आले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इकडं कॅडबरी चॉकलेट्स काय घ्यायचे त्यांचं चालूच आहे. डीमार्टला बघा तुम्ही किती गर्दी आहे, बाहेर सुद्धा माणसं थांबल्यात. आणि इकडं गाडी पार्किंगला सुद्धा अजिबात जागा नाही आहे, कारण रविवारचं भरपूर गर्दी असते. आणि घरी आल्यावरती मी थोडा वेळ आराम केला, कारण भरपूर टाईम झालेला आणि दमल्यासारखं पण झालं होतं. आणि थोडं झोपेतून उठल्यावर तिकडं पसारा माझी वाट पाहतच होतं की कधी येते आणि ही कधी सगळं घर व्यवस्थित आवरते, असं झालेलं. पण हे बघा तुम्हाला दाखवते मी, कारण सगळं जेवण वगैरे आल्यावरती जेवण वगैरे केलेलं आणि तसंच झोपलेलं. सगळं सामान तसंच ठेवलं डीमार्टमधून, काय घेऊन आले होते मी ते. मला आता सगळं आवरायचं. आणि खूप दिवस झालं मला तुमच्याशी शेअर करायचं होतं, तुमच्याशी बोलायचं होतं, पण काय का म्हणजे टाईमच भेटत नव्हता मला बोलायला पण. आणि सगळं म्हणजे इकडं आल्यावरती काम तर, आणि गावाला तर अजिबात रेंजचा म्हणजे एवढा रेंजचा प्रॉब्लेम होता ना की म्हणजे आम्हाला घरामध्ये सुद्धा अजिबात रेंज नव्हती. म्हणजे फोन येण्याचा सुद्धा चान्स नव्हता अजिबात, एवढा प्रॉब्लेम व्हायचा गावाकडे. आणि इकडं आल्यावरती काय थोडंफार म्हणजे घरामधलंच काम चालू होतं. तुम्ही तर पाहतायच घरातली कामं आवरत नाही, आणि त्यामुळं मला काही टाईम भेटलाच नाही. पण म्हटलं चला आज तुमच्याशी शेअर करते, कामं पण होतीलच. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी नवीन यूट्यूब चॅनल हे माझं चालू केलेलं आहे. कारण मी आधी मला काडीचं सुद्धा मला एडिटिंग जमत नव्हतं, आणि म्हणजे व्हिडिओजमध्ये कसे बोलायचं, व्हिडिओ कॅमेरा कसा पकडायचा, मला काहीही माहीत नव्हतं, मला काहीच आयडिया नव्हती. तरी पण मी म्हटलं की आता घरात बसण्यापेक्षा आपलं स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे, म्हणून मी यूट्यूब चालू केलं. आणि म्हटलं की बघू तरी आपल्याला कसा प्रतिसाद भेटतोय, काय लोक आपल्याला ओळखतात की नाही ते. पण म्हटलं की चला आपण सुरुवात तर करून बघू, सुरुवात केल्याशिवाय तर काय होणार नाही, म्हणजे काही कळणार पण नाही आपल्याला. म्हणून मग मी सुरुवात केली. आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये असं काही चुकीचं
वाटत असेल तर मला नक्की सांगा. मी माझ्या व्हिडिओमध्ये ना ते बदलण्याचा पूर्णपणे प्रयत्न करीन आणि मला समजेलसुद्धा की माझं कुठं चुकते, काय चुकते आणि मला कसं बोलायचं हे सुद्धा, म्हणजे मला कॅमेरामध्ये कसं बोलायचं हे सुद्धा मला काहीच आयडिया नव्हती. जेव्हा मी हातामध्ये कॅमेरा पकडला, मी 1-2 दिवस पूर्ण प्रॅक्टिस केली. मला माझ्याच हसायला यायचं, म्हणजे व्हिडिओमध्ये माझा चेहरा पाहून की अरे आपण कसं दिसतोय काय. पण म्हटलं काही असो, ट्रोलिंग तर शेवटी असतोच म्हणायला. प्रत्येक जे व्हिडिओज यूट्यूबर वगैरे बनवतात त्यांना तर ट्रोलिंगचा सामना करावाच लागतो ह्याच्यामध्ये यायचं म्हटल्यावरती. पण मी म्हटलं नाही, असो काही हरकत नाही आहे, आपल्याला करायचं आहे तर करायचंच आहे. आणि माझा नवरा माझ्या कायम पाठीशी असतो, कायम मला सपोर्ट करतो तो. हो, पण मी जास्त तारीफ करणार नाही आहे मी त्याची व्हिडिओमध्ये, कारण तो सुद्धा व्हिडिओ पाहतो आणि मग म्हणेल की अरे माझी तारीफ करते, मग माझ्या डोक्यावर बसेल तो. त्यामुळे मी जास्त काय बोलणार नाही आहे त्याच्याविषयी. पण आहे तर तसा माझा नवरा लय मायाळू, म्हणजे भारीच आहे म्हणायला. आणि इकडं मी तुम्हाला डीमार्टमध्ये काय काय घेतले मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करायचं होतं, म्हणून मी दाखवत होते तुम्हाला. तर तिकडं पाठीमागं, कॅमेराच्या पाठीमागं मयूर उभा राहिलेला आणि म्हणतोय की हे कशाला दाखवतीस, हे तर तू व्हिडिओमध्ये शूट केलेलंच आहे, ते त्यांना कळणारच आहे, पण त्यांना बिल किती झालं हे कळणार नाही, त्यामुळं तू बिल दाखव. मी म्हटलं नाही, बिल नसतं दाखवायचं जास्त काही. तो म्हणून नाही नाही बिल दाखव. मी म्हटलं नको नको, तरी पण तो प्रयत्न करतच होता बिल दाखवायचं. आणि असं झालं आहे आमचा मस्त संडे फंडे एन्जॉय. आणि नवऱ्याचा खिसासुद्धा चांगला पाडलेला आहे, त्यामुळं तो म्हणत होता बिल दाखवच. आणि म्हणजे बिलिंग करताना पण शूट कर, म्हटलं नाही ते नको दाखवायला. पण नाही, म्हटलं दाखव ना, जे दाखवायचं ते तो दाखवत नाहीस. त्याच्यावरून आमचं चाललं होतं दोघांचं, म्हणजे चांगली म्हणजे भांडण वगैरे नाही मस्ती चालू होती आमची तिघांची पण. आणि माऊ जे काय घेत होती तिचं खाण्याचं सगळं फ्रीजमध्ये ठेवत होते, अक्षरशः तिने रेनकोटसुद्धा फ्रीजमध्ये ठेवलेला, अशी आमची माऊ. आणि मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट करते, कारण संध्याकाळ मला टाईम काही जमलं नाही करायला. आणि दुसऱ्या दिवशी होती वटपौर्णिमा, म्हणजे आपल्या महिलांचा आवडता सण. आणि मी काही जास्त नवीन साडी घेतली नव्हती, मला टाईमच भेटला नाही. आणि मस्त छान अशी साडी नेसलेली मी आणि मस्त देवपूजासुद्धा केली. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, इथं खूप मोठं वडाचं झाड आहे आणि तिथं मी पूजा केलेली. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली, जन्मजन्मी हाच नवरा भेटू दे, कारण यांनी मला माझ्या सुखदुःखात कायम साथ दिली, माझ्या पाठीशी कायम उभा असतो, अशी मनोभावित छान अशी पूजा केली. आणि तिकडं सगळ्या सुवासिनी वगैरे आलेल्या आहे. मी सगळ्यांना त्यांना हळदी कुंकू लावलं, कारण हळदी कुंकवाचा तर आजचा मानच आहे, स्पेशली म्हटलं वटपौर्णिमेचा तर. आणि इकडं मोठं वडाचं झाड आहे, तुम्ही पाहू शकता, कारण तिथं भरपूर गर्दी होती आणि सारखी वाढतच होती गर्दी. आणि व्हिडिओ शूट पण करायचं होता मला सगळं, म्हणून मी तिकडे एक साईडला वडाची पूजा केली. आणि ब्लॉगिंगसुद्धा मला करायचं होतं, रील्स पण बनवायच्या तुमच्यासाठी शेअर करायचे होते, म्हणून मला काही जास्त फार ब्लॉगिंग करता आलं नाही. पण जे काही केलं मी तुमच्याशी शेअर करतेच आहे. आणि असं गेला माझा वटपौर्णिमेचा स्पेशल डे, म्हणजे चांगला दिवस. आणि तुमचासुद्धा वटपौर्णिमा कशी गेली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी एक रील्स काढली, तुमच्याशी सुद्धा शेअर करते रील्स. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. मी बाकीचे व्हिडिओजसुद्धा यूट्यूबवरती टाकलेले आहेत, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. आणि इंस्टाग्रामवरसुद्धा माझे व्हिडिओज मी टाकलेले आहेत, ते सुद्धा नक्की पहा. तोपर्यंत बाय बाय, भेटूया.